जो आपण तडका मारून घेतलाय त्याच्यामध्ये आता ती खिचडी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता खायला खिचडी तयार आहे. तयार झाली. आता हॉटेलपेक्षा भारी लागेल. खाऊन बघितलीत नाही तुम्ही, फक्त खाल्ल्यावरच तुम्हाला समजणार. एकदा या आमच्याकडे खायला. चुलीवर पातेला काला होतो ना, त्याच्यासाठी तो माजून घ्यायचा आहे. घासायला त्रास कमी पडतो आणि काला होत नाही. डाळ खिचडीसाठी अर्धा किलो डाळ घेतले आणि अर्धा किलो तांदूळ घेतले. डाळ धुवून घेते स्वच्छ आणि तांदूळ पण धुवून घेते स्वच्छ. आणि डाळ वेगळी शिजून घ्यायची आणि तांदूळ पण वेगळे शिजून घेणार आहोत आपण. तुरीची डाळ घेतली. हो, तुरीची डाळ घेतली अर्धा किलो. भिजत घातली तर लगेच शिजते, पण आम्ही काय भिजत नाही घातले, लगेच बनवतोय. आणि तांदूळ रेशनचा घेतलाय. शिजून घेणार आहोत वेगळी डाळ. डाळ आपल्याला एकदम मऊ शिजून घ्यायची आहे. आणि भातामध्ये आपण नेहमीपेक्षा जास्त जरा पाणी टाकणार आहोत, कारण का तो थोडासा खिमट व्हायला पाहिजे, फडफडीत व्हायला नको. तो मिळून यायला पाहिजे ना खिचडीमध्ये, म्हणून आता हे शिजवून घेणार. हे शिजवून घेणार. ही वेगळी शिजवणार आणि तांदूळ वेगळे शिजवणार. भात शिजत आलाय आता आमचा. थोडा खिमट करायचा आहे ना. हा, थोडा खिमट करायचा आहे. आणि इकडे तयारी चालली, फोडणीची तयारी झाली. कांदा कापलाय, टोमॅटो कापलाय, आरती बहिणी तिकडे लसूण सोलतायत. काम चालू आहे. हा, भात शिजवून घेतला आम्ही. नेहमीपेक्षा जरा जास्त खिमट बनवलाय. आणि डाळ पण शिजून घेतले, मऊ चांगले शिजून घेतले डाळ. आणि इकडे फोडणीची तयारी केली. जिरं घेतलंय, मोहरी घेतले, हळद आणि तिखट घेतले, कढीपत्ता फोडणीला, मिरची फोडणीला, लसूण फोडणीला आणि लाल बेडगीच्या मिरच्या घेतल्या आणि हिंग. आणि कांदाला कडकडीत तापलंय, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. पहिली मोहरी तडतडली की जिरं टाकून घ्यायचं. चांगली चरचरीत फोडणी झाली की चव चांगली लागते. आणि आता लसूण टाकायचे. लसूण पण जरा नेहमीपेक्षा जास्तच घेतले. भरपूर लसूण घातलं. भरपूर लसूण घेतले. चव लागायला पाहिजे ना. मिरची, लसूण चांगली लाल झाले तेलामध्ये. आता टोमॅटो टाकून घ्यायचंय. आज शीतलबाईंची साडी पण चांगली आहे, एकदम वेगळी चमकते. मध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचंय. ही फोडणी कसली आहे माझी? ही माझे फोडणी डाळ खिचडी पूर्ण शिजून झाली ना की ही वेगळी फोडणी करून टाकणार आहोत. तडका द्यायचा आहे त्या डाळीला. डाळ खिचडीला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी लसूण आहे, बेडगी मिरच्या घेतल्या आणि कढीपत्ता आणि जिरा मोहरी ह्याची वरून डबल फोडणी देणार. झाली काय फोडणी तुमची तयार? आता आता त्याच्यात मसाले टाकून घ्यायचे. हळद टाकायची. आता ही खिचडी पिवळी असते ना, डाळ खिचडी. भात थोडा खिमटच बनवायला लागतो. आमचा भात एकदम परफेक्ट बनलेला आहे. तडका आता फोडणी पूर्ण झाले. आता त्याच्यामध्ये डाळ ओतून घ्यायची आहे. चिकन घाल थोडा थोडा भात त्याच्यात. आता भात टाकून घ्यायचं डाळ टाकल्याच्या नंतर. हॉटेलला बनतो तो असाच बनतो. डाळ खिचडी खातात लोक आवडीने. आमची रेसिपी बघा आणि घरी बनवा, एकदम भारी बनतो. भात टाकून घेतल्याच्या नंतर थोडासा पाणी ओतायला लागतो, कारण ते आपल्याला जरा पातळच पाहिजे ना डाळ खिचडी. जसं तुम्हाला पातळ हवे तसं पाणी घालून घ्यायचं. आता आमच्याकडे झालाय पाऊस सुरू. दाखवते तुम्हाला किती पाऊस पडतोय. तो हा सगळा भात टाकणार ना शीतल? हो.
पाऊस पडायची सुरुवात झाले, होत आलंय आमचं. पटकन खाणार आणि जाणार. खिचडी शिजले आपली पूर्ण. आता मीठ चवीनुसार त्याच्यात टाकून एक झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. मग खिचडी खायला तयार. दाल खिचडी. त्याच्यानंतर एक फोडणी तडका द्यायचा. अजून जरा हे मिळून यायला लागतं ना, गरगरीत चांगलं. जाळ कमी केलाय नाही तर लागेल खाली. दाल खिचडी तयार झाली. आता ते आता उतरून घ्यायची आणि वरून तडक्याची तयारी करायची आहे. अशी पण चांगलीच दिसते. अजून तडका द्यायचा आहे बाकी तिला. तडका देण्यासाठी तेल तापत ठेवलाय. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचंय, लसूण टाकायचे आणि या बेडगी मिरचीच्या मिरच्या घेतल्या आणि हा कढीपत्ता. सरसरीत फोडणी चांगली झाली पाहिजे ना. आता तिखट टाकून घ्यायचं. बेडगी मिरचीच आहे, कलर येण्यासाठी फक्त. पहिलाच नंबर शीतलचा. मेहनत करणारे मेंबर खातायत. रोज आम्ही थोडं जे काही बनवतो ते थोडंसं कावळ्यासाठी ठेवतो. आज गौरवचा नंबर लागलाय ठेवायसाठी. आरती वासराला नेऊन देते. शेजाऱ्यांचं वासरू आहे, बांधलंय त्याने. आई खाल्लीस काय ग? चांगलं झालं. चव लागते ना. ही आरती, मेहनत करणारे मेंबर आहेत, खातायत. कशी झाली आरती? चांगली झाले एकदम भारी. हो. गौरव दादा खातोय. शीतलनी कोपरा धरला एका बाजूला चांगलाच. आणि ही शिल्पा. बरोबर आहे सगळं मीठ बीठ. एकदम मस्त झाली खिचडी, अगदी हॉटेल सारखी डाळ खिचडी. दाल खिचडी बनून तयार झाले. वरनं तडका टाकलाय. आता थोडीशी कोथिंबीर. एकदम परफेक्ट झाले. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. बरीचशी लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत.